की बेटी किसी से कम नाही। आज भारताची मुलगी कुठेच मागे नाही। ती बॉक्सिंग करते, ती कबड्डी खेळते, ती तीरबाजी करते आणि ती फलंदाजी देखील करते। इतकंच नाही तर ती बॅडमिंटन सुद्धा खेळते। भारताच्या या सगळ्या मुली भारताचा अभिमान आहे। आपण क्रिकेट क्रिकेट हे सतत ऐकत असतो, पण या क्रिकेटमध्ये सुद्धा आमच्या मुली मागे नाहीत। कष्ट केले, मेहनत केली आणि भारताच्या मुलींनी क्रिकेटमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी केली आणि शेवटी भारतासाठी T20ची ट्रॉफी भारताच्या नावावर केली। ती फक्त माझ्यासाठीच नाही तर संपूर्ण भारतीयांसाठी आनंदाची गोष्ट आहे। बाई पण भारी देवा। बाई, स्त्री, मुलगी काहीही करू शकते। मुलीनं कुठं मुलासारखं खेळायचं असतं का? मुलीने असं मैदानात सैरावैरा धावायचं असतं का? मुलीची जात नाजूक असते असा प्रश्न करणाऱ्या समाजाला उत्तर दिलं भारतीय महिला क्रिकेट टीमने। चला याच निमित्तानं याच क्रिकेट टीमच्या रणरागिणींचा प्रवास जाणून घेऊया। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। भारतीय संघाने याआधी 2023 मध्ये देखील हा विश्वचषक जिंकला होता। 2025 मध्ये या 3 डावखुऱ्या गोलंदाजांनी भारतीय संघाकडून चमकदार कामगिरी केली। वैष्णवी शर्मा, आयुषी शुक्ला, पारुणिका सिसोदिया या 3 गोलंदाजांनी अनुक्रमे 7, 14 आणि 10 विकेट घेतल्या होत्या। विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत वैष्णवी आणि आयुषी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर पारुणिका 4थ्या स्थानी राहिली। या स्पर्धेत सर्वाधिक धाव करणाऱ्या फलंदाजामध्ये गोंगाळी त्रिशाने अव्वल क्रमांक पटकावलाय। तिने एकूण 305 धावा केल्या। त्रिशा 2023च्या विश्वचषकात सुद्धा सहभागी झाली होती। याशिवाय वेगवान गोलंदाज शबनम शकील आणि सोनम यादव यांनी देखील 2024च्या स्पर्धेत भाग घेतला होता। गोंगाळी त्रिशाने स्कॉटलंडच्या विरोधात नाबाद 110 धावांची खेळी खेळली होती। याशिवाय प्रत्येक सामन्यात तिने चांगली सुरुवात करून दिली। पहिल्या सामन्यात वैष्णवीने 5 धावा घेऊन 5 विकेट घेतल्या आणि त्यानंतर 3 वेळा 3 विकेट्स घेतल्या। तिने या स्पर्धेत एक हॅट्रिक केली आहे। आयुषीची सर्वोत्तम कामगिरी स्कॉटलंड विरुद्धच्या सुपर 6 सामन्यात होती, ज्यामध्ये तिने 4 विकेट घेतल्या। त्याशिवाय त्याने मलेशिया विरुद्ध देखील 3 विकेट घेतल्या। पारुणिकाने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी केली, ज्यामध्ये तिने 3 विकेट्स घेतल्या। भारतीय संघाच्या बहुतांश खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली। भारताच्या स्टार परफॉर्मर त्रिशा, वैष्णवी आणि आयुषी यांचा प्रवास थोडक्यात जाणून घेऊ। आंध्र प्रदेशातील भद्राचलम येथे जन्मलेल्या त्रिशाने वयाच्या 2ऱ्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली। गोंगाळी त्रिशा 9 वर्षाची असताना ती हैदराबादच्या अंडर-16 संघाकडून खेळत होती। तिने लवकरच 23 वर्षाखालील संघात स्थान मिळवलं। त्यानंतर तिने साऊथ झोन म्हणजेच दक्षिण भारताचे प्रतिनिधित्व केले। इफियन क्रिकेनो या दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, मला माझ्या वडिलांकडून क्रिकेटबद्दल कळलं। त्यावेळी मला क्रिकेट म्हणजे काय हे सुद्धा फारसं माहिती नव्हतं। फक्त त्रिशाच नाही तर सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज बनलेल्या वैष्णवी शर्मानेही खूप कमी वयात आपली प्रतिभा दाखवली। तिचे वडील नरेंद्र शर्मा जे ग्वाल्हेरच्या जिवाजी विद्यापीठात ज्योतिषशास्त्राचे प्राध्यापक होते, त्यांनी वैष्णवी 4 वर्षाची असताना तिला क्रिकेटच्या मैदानात आणलं। वैष्णवीचे वडील ज्योतिषशास्त्रात PhD करणारे ग्वाल्हेरमधील पहिले व्यक्ती होते। नरेंद्र शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ताऱ्यांचा अभ्यास केल्यावर मला जाणवलं की ती खेळासाठी बनलेली आहे आणि क्रिकेट हाच तिचा खेळ आहे। ती 4 वर्षाची असताना मी तिला क्रिकेट शिकवायला सुरुवात केली। आम्ही तिला उराडी क्रिकेट शिबिरामध्ये घेऊन जाऊ लागलो। त्यानंतर आम्ही तिला तासनतास क्रिकेट अकॅडमीमध्ये ठेवले, जिथून तिने ग्वाल्हेर जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडून खेळायला सुरुवात केली। तिला फिरकी गोलंदाजीची प्रेरणा कुठून मिळाली हे स्पष्ट करताना नरेंद्र शर्मा म्हणाले, त्यांनी तिला प्रथम दूरवरून आणि नंतर 2 पावलावरून धावण्यास भाग पाडून तिची चाचणी घेतली। त्यांनी लिहिलं की ती फक्त 2 पावले धावत असताना चांगली कामगिरी करत होती। आमची मुलगी 8-10 वर्षाची असताना GDCA स्पर्धेत तिची कामगिरी उत्कृष्ट होती। तिचा खेळ बघून तेथील अधिकारी प्रभावित झाले। सर्व फलंदाजांनी तिच्या विरुद्ध संघर्ष केला। इतर बहुतेक खेळाडू तिच्यापेक्षा 3-4 वर्षांनी मोठे होते। 18 वर्षाच्या वैष्णवीनं
2017 सालच्या वयाच्या 11व्या वर्षी मध्य प्रदेशकडून 16 वर्षाखालील संघात पदार्पण केले। तर वैष्णवी शर्माचे प्रशिक्षक लवकेश चौधरी म्हणतात की ती आर्म बॉल खूप चांगला फेकते आणि अगदी अचूक गोलंदाजी करते। ते म्हणाले ती विकेट टू विकेट गोलंदाजी करते आणि एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे। ती ग्वालेरमध्ये आंतर क्लब स्तरावर वरिष्ठ मुलांमध्ये खेळते। या वर्षी मध्य प्रदेशने राष्ट्रीय विजेतेपद पटकावलं तेव्हा ती वरिष्ठ संघाचा भाग होती। 17 वर्षाच्या आयुषीच्या आयुष्यात क्रिकेट अत्यंत योगायोगाने आला। तिचे वडील लालाजी शुक्ला इंदोरमध्ये पंडित आहेत। ते धार्मिक कार्य करतात। ते सांगतात की सुमारे 8-9 वर्षापूर्वी माजी भारतीय महिला क्रिकेटपटू संध्या अग्रवाल यांच्यासोबत इंदोरहून उज्जैनला एका विधीसाठी प्रवास करत असताना त्यांच्या मनात पहिल्यांदा आयुषीला क्रिकेट खेळण्याची कल्पना आली। ते म्हणतात आम्ही बोलत होतो आणि संध्याने विचारले, पंडितजी तुम्हाला किती मुली आहे? मी म्हणालो मला सलग 3 मुले आहे आणि 1 मुलगी आहे। मी त्यांना सांगितलं की माझी मुलगी फक्त 9 वर्षाची आहे। तर त्या म्हणाल्या तुम्ही तुमच्या मुलीला क्रिकेट का खेळवत नाही? मी म्हणालो मला क्रिकेटबद्दल फारशी माहिती नाही। मी क्रिकेट बघतो पण ते खेळायचे कसं हे मला माहिती नाही। त्यांनीच मला आयुषीला क्रिकेट अकॅडमीत दाखल करण्यास सांगितलं। आयुषीचे वैयक्तिक प्रशिक्षक देवादिश नेलोसे म्हणतात की ती एक उत्कृष्ट फलंदाज आहे आणि एक चांगली क्षेत्ररक्षक देखील आहे। ते म्हणतात की ती ज्या कोणाच्या संघात खेळते त्या संघाला संतुलन राखण्यास मदत करते। ते म्हणाले 4-5 वर्षापूर्वी जेव्हा ती माझ्याकडे आली तेव्हा ती खूप लहान होती। 3 वर्षात तिने तिच्या खेळात खूप सुधारणा केली आहे। ती 17 वर्षाची आहे पण तिची परिपक्वता खूप जास्त आहे। तिच्यात विविधता आहे आणि ती अगदी अचूक गोलंदाजी करते। ती फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करण्याच्या तिच्या क्षमतेने प्रत्येक संघात संतुलन आणते। आयुषीच्या इंदोरमधल्या देवगुर्डा या इथे असलेल्या घरापासून तिची अकॅडमी 12 किलोमीटर अंतरावर आहे। आयुषी तिथे जाण्यासाठी तब्बल 1.5 वर्षे रोज 24 किलोमीटर सायकलने प्रवास करायची आणि त्यामुळे तिची एक्सरसाइज चांगलीच पक्की व्हायला लागली। एकंदरीतच काय तर या 3ही मुलींचा प्रवास आपण बघून घेतला। या 3ही मुली आपल्या भारतातल्या प्रत्येक मुलीसाठी एक आदर्श बनलेल्या आहेत। क्रिकेट हा मुलींनी खेळायचा नसतो या प्रश्नावर, या वाक्यावर या 3ही स्टार क्रिकेटरनी चांगलाच तमाचा लावलेला आहे। आता या 3ही स्टार क्रिकेटरचा हा प्रवास तुम्हाला नक्की कसा वाटला? याबद्दल तुमचं नक्की काय मत आहे? तुम्हीही तुमच्या मुलीला महिलांच्या क्रिकेट संघामध्ये दाखल कराल का? यावर आम्हाला नक्की प्रतिक्रिया द्या आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।